नमस्कार मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शबरी लोन योजनेसाठी अर्ज कसा करायचा। ए टू झेड प्रोसेस मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो शबरी कर्ज योजना हे कर्ज कोणकोणत्या व्यवसायासाठी देते ते आपण येथे माहिती बघून घ्या की तुम्हाला येथे दिसेल की हॉटेल ढाबासाठी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज, तसंच गॅरेजसाठी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज, तसंच वाहन व्यवसायासाठी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज, तसेच लघु उद्योग म्हणजे तुम्हाला किराणा शॉप वगैरे टाकायचे असेल तर 3 लाख रुपयापर्यंत कर्ज, ऑटो रिक्षा त्याच्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज। हे तुम्ही पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या। त्याच्यानंतर ते 6 ते 8% तुम्हाला कर्ज भेटणार आहे, म्हणजे कमी व्याजदरात कर्ज भेटणार आहे। आता तुम्ही येथे परत बघू शकता की पात्रता आणि कागदपत्रे काय काय। तर लाभार्थी अर्जदार हा आदिवासी समाजाचा असावा। त्याच्यानंतर लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 3 लाख रुपयापर्यंत असावे किंवा 3 लाख रुपयापेक्षा कमी असावे। लाभार्थीचे वय 18 ते 45 असावे। तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो हे सर्व कागदपत्रे तुम्ही बघून घ्या। हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला। जर तुम्ही कर्ज अप्लाय करताय, कर्जाचा अर्ज करताय तर तुम्हाला हे कागदपत्रे सर्व लागणार आहे। त्यासाठी पण कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रे। तर बचत गटासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्ही बचत गट सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, तसेच बँक स्टेटमेंट वगैरे सर्व लागणार आहे। आता आपण अर्ज कसा ऑनलाईन करायचा ते बघूया। तर येथे पहिले तुम्ही क्रिएट अकाउंट हा ऑप्शन निवडा। क्रिएट अकाउंट ऑप्शन निवडल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, तसंच ईमेल आयडी, पासवर्ड हे सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या। आता माहिती भरून झाल्यानंतर क्रिएट अकाउंट हा ऑप्शन निवडा। क्रिएट अकाउंट ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती 6 अंकी ओटीपी जाईल। तो ओटीपी येथे एंटर करून घ्या। आता ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही लॉग इन केलेलं आहे, लॉग इन झालेलं आहे। तर आता तुम्ही अर्ज सादर कसा करायचा, तर अर्ज म्हणून ऑप्शन निवडा। आता योजनेचे नाव म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेमार्फत कर्ज घ्यायचं, म्हणजे कशासाठी कर्ज घ्यायचं, समजा हॉटेल ढाबा किंवा गॅरेज, हॉटेल ढाबा गॅरेज, किंवा तुम्हाला बचत गटासाठी कर्ज घ्यायचं आहे, किंवा कृषी सहायतेसाठी कर्ज घ्यायचं आहे, लघु उद्योग, वाहन व्यवसाय, ऑटो रिक्षा, तुम्हाला याच्यातून कशासाठी कर्ज घ्यायचं आहे तो तुम्ही पर्याय निवडा। आता मला समजा लहान उद्योगधंदे म्हणजेच किराणा व्यवसायासाठी कर्ज घ्यायचंय, तर मी लहान उद्योगधंदे हा पर्याय निवडलेला आहे। आता व्यवसाय धंद्याचे नाव, आता तुमचं ज्या दुकानाचं नाव असेल ते इथे नाव टाकून घ्या। आता अर्जदाराचे संपूर्ण नाव म्हणजे जो अर्जदार आहे, ज्याला कर्ज घ्यायचंय त्याचं नाव येथे टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर अर्जदाराचे वडिलांचे संपूर्ण नाव, तर येथे वडिलांचे नाव टाकून घेऊ। येथे वडिलांचे नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख, येथे अर्जदाराची जन्मतारीख टाकून घ्या। त्याच्यानंतर येथे मेल फिमेल काय असेल ते निवडून घ्या। आता जात जी असेल ती जात येथे टाकून घ्या। त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, अर्जदाराचा आधार कार्ड नंबर येथे भरून घ्या। त्याच्यानंतर अर्जदार दिव्यांग असेल तर हो करा, नसेल तर नाही करा। त्याच्यानंतर शिक्षण किती झालेले ते पण भरून घ्यायचे। शिक्षण भरून घेतल्यानंतर वडिलांचा पतीचा धंदा म्हणजे व्यवसाय काय, तर शेती असेल तर शेती करा, किंवा दुसरं काय असेल तर ते टाकून घ्या। कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, जो उत्पन्नाचा दाखला असेल त्याच्यावरती किती उत्पन्न आहे ते इथे भरून घ्या। म्हणजे 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे। आता येथे अर्जदाराचा म्हणजे कायमचा पत्ता, जो आधार कार्डवरती ऍड्रेस असेल तो ऍड्रेस येथे टाकून घ्या। त्याच्यानंतर जिल्हा, येथे जो जिल्हा असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यातले असाल अर्जदार तो येथे जिल्हा निवडून घ्या। त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या। आता तुमचं जे पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस येथे टाकून घ्या, आणि जो पिन कोड असेल तुमचा
जो पोस्टल पिन कोड असेल तो पिन कोड टाकून घ्या. त्याच्यानंतर लाभार्थ्याचे खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर येथे भरून घ्या. त्याच्यानंतर बँकेचे नाव असेल ते बँकेचे नाव टाकून घ्या. बँक शाखेचे नाव म्हणजे जिथली बँक असेल ते शाखेचे नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर बँकेचा IFSC कोड भरून घ्या. आता अर्जदार सेम ऍड्रेसवरती राहत असेल, अर्जदार जर सेम ऍड्रेसवर असेल तर सेम ॲज अबाव येथे क्लिक हेअर टू सेम ॲज अबाव हे क्लिक करा. आता येथे जामीनदाराचे नाव टाकून घ्या. तुम्हाला जो जामीनदार राहणार आहे कर्जासाठी त्याचे नाव येथे टाकून घ्या. तसेच जामीनदाराचा पत्ता, जो जामीनदाराचा पत्ता असेल तो पत्ता टाकून घ्या. आता ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करणार आहे तो येथे पत्ता भरून घ्या. म्हणजे तुम्ही आधार कार्डच्या ऍड्रेसवरती जर करत असाल तर आधार कार्डचा ऍड्रेस टाका आणि दुसरा पत्ता असेल तर दुसऱ्या पत्त्याने. त्याच नंतर येथे जिल्हा, तालुका, पोस्ट ऑफिस, पिन कोड हे सर्व भरून घ्या. आता जमीन स्वतःची आहे का? जमीन जर स्वतःची असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तसेच शेड पण स्वतःचा आहे की शेड किंवा इमारत स्वतःची आहे असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तसेच धंद्याचे लायसन आहे का नाही, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि उद्योगात भागीदारी म्हणजेच पार्टनरशिपने उद्योगधंदा आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही. उद्योग निवडण्याचे कारण तर बिझनेस पर्पजने तुम्ही बेरोजगार अनएम्प्लॉय म्हणून टाकू शकता. आता येथे अर्जदाराचा फोटो, येथे काय काय अपलोड करायचं तर अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जामीनदार, तसेच 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट. तर येथे हे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करा. तुम्हाला येथे साईज पण दाखवलेली आहे की कोणतं कागदपत्र कोणत्या साईज मध्ये अपलोड करायचे, तर ते व्यवस्थितरित्या अपलोड करा. आता व्यवस्थितरित्या माहिती चेक करून घ्या. आता सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यावरती तुम्ही इथे सेव्ह डाटावरती क्लिक करा. आता ही माहिती पूर्ण भरून झालेली आहे तर कन्फर्म डाटा म्हणून कन्फर्म डाटा करून घ्या. आता कन्फर्म डाटा क्लिक केल्यानंतर प्रिंट कशी काढायची तर तुम्ही परत लॉग इन करा. आता अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करा. आता तुम्ही येथे माहिती बघू शकता की पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. तर प्रिंट कशी काढायची तर प्रिंट काढण्यासाठी Ctrl+P केल्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकता. त्याची PDF वगैरे जनरेट होणार नाही. मित्रांनो, आता आपला अर्ज भरून झालेला आहे. तर मित्रांनो, हा अर्ज कुठे जमा करायचा तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे आदिवासी विकास भवन त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता की तिथे संबंधित अधिकाऱ्याला विचारू शकता की फॉर्म चालू आहेत की नाही. फॉर्म जर चालू असेल तर हा फॉर्म भरून आणि त्याच्यासोबत जे लागणारे कागदपत्रे ते जोडून आणि तो तुम्ही फॉर्म ते संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करू शकता. अशा प्रकारे शबरी लोन तुम्ही मिळवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.